नितीश कुमार यांनी 9व्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। भाजपसोबत सत्ता स्थापन करत नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री। भाजपचे सम्राट चौधरी, विजय सिन्हा उपमुख्यमंत्री। इंडिया आघाडीत गोंधळ असल्याने राजीनामा दिला। नितीश कुमार यांचं वक्तव्य। राजीनामा देण्याआधी नितीश कुमारांची पंतप्रधान मोदींशी फोनवरून चर्चा झाल्याचीही माहिती। कुणबी नोंद मिळालेल्या सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, जरांगेंचा निर्धार। तर नोंदी नाहीत त्यांनाही लाभ देण्याची मागणी। 31 जानेवारीला जरांगे घरचा उंबरठा ओलांडणार। कुणबी नोंदी नाहीत त्यांना मराठा समाजाचं वेगळं आरक्षण मिळणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आश्वासन। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला नारायण राणेंचा विरोध। राज्य सरकारच्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नसल्याचं वक्तव्य। ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना। मुख्यमंत्र्यांचं आम्ही ऐकतो पण मनाचं समाधान होत नाही। भुजबळांचा सरकारला घरचा आहे। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेबाबत माहिती घेतल्यावर गैरसमज दूर होतील, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही, फडणवीसांची माहिती। मंत्री छगन भुजबळांची ओबीसी नेत्यांसोबत चर्चा। छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक। मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेविरोधात हरकती नोंदवण्याचे आदेश। मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयातून ओबीसींचं नुकसान नाही, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। ओबीसी नेत्यांना जीआरचा अभ्यास, चिंतन मनन करण्याचा सल्ला। छगन भुजबळांची ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका समता परिषदेची, राष्ट्रवादीची नाही। प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या भूमिकेपासून हात झटकले। तर माझी भूमिका पटो न पटो समाजासाठी लढणार, भुजबळांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करा, राज ठाकरेंची मागणी। येत्या शैक्षणिक वर्षापासूनच निर्णय लागू होणार, मंत्री दीपक केसरकरांची ग्वाही। शेतकऱ्यांपुढे मला एकनाथ शिंदे महत्त्वाचे नाही, आमची पार्टी 2 आमदारांची असली तरी एकटा बच्चू कडू 100 आमदारांना पुरेसा आहे, बच्चू कडू यांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।